हाय, आज पिऊला पनीर पराठा होता टिफिनला आणि लाडू होते. मग मी कामाला लागले, पटकन सगळी कामं आवरायला चालू केली. भाजी वगैरे केली, कपडे वगैरे वाळू घातले. भाजी आज वांग्याची आणि शेपूची होती आणि मग शर्विल खेळायला लागला होता. मग त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. सांगते पुढे काय झालं ते सायकलवरनं शर्विलला. काही नाही शर्विल असा आज पडला असता आणि त्याला लागलं असतं. मला खूप भीती वाटते त्याची पडण्याची आणि लागण्याची, म्हणून खूप लक्ष द्यावं लागतं. मग नंतर मी त्याला झोपी लावण्यासाठी घेतलं आणि झोक्यामध्ये टाकलं. तो छान लवकर झोपी जातो याच्यामध्ये आणि मला खूप छान वाटतं. त्याला अशी त्याची खूप छान झोप होते याच्यात. नंतर उठल्यावर मी जेवण वगैरे केले आणि त्याला असं रेडी केलं. हा त्याचा फर्स्ट बड्डेचा ड्रेस आहे आणि ही त्याला गाडी आम्ही फर्स्ट बड्डेलाच घेतली होती. आता त्याला खूप छान चालवता येते गाडी. त्याला त्याच्या पप्पासोबत अशी गाडी चालवायला खूप आवडतं, कारण की आता त्याला समज आली आहे की गाडीमध्ये आपण बाहेर कुठेही जाऊ शकतो आणि त्याला गाडी खूप आवडते. त्याला त्याच्या गाडीवर आज इतके छान फोटो तो काढायचे म्हणत होता. मला तर विश्वास बसत नव्हता की हा शर्विल आहे म्हणून. त्यानं हा ड्रेस घातल्यानंतर मला हा शूज घालायचा म्हटलं, मला हा चष्मा पाहिजे आणि त्याला त्याच्या आवडीचंच लागतं. असा त्याने पोज बसून काढली समोरच्या बोनेटवर. भारी वाटलं. त्याने गाडी पण चालू केली होती आणि आम्ही आज गाडीवर फोटोशूट करायचं होतं म्हणून गाडी हे यांचं चालू होतं पुसण्याचं. त्याची ही सायकल खेळण्यात चालूच होती खाली आलं तरी, आणि आता खूप छान सायकल खेळवतोय. मला म्हटलं हा कोणी शूज घेतलाय? मी म्हटलं माऊने तुला हा शूज घेतलाय. म्हटलं हो का? म्हटलं हो, तू लहान होता तेव्हा तुला घेतला होता. आणि आज असं कॉलनीतलं छान वातावरण चालू होतं. हवा सुटलेली होती आणि गुलमोहराची अशी झाडे होती आणि या झाडांमध्ये फोटो एवढे छान निघतात. आम्ही पण त्याचे फोटो वगैरे घेतले. तेवढ्यात पिऊ आली. मग घरी गेलो. पिऊ म्हटली खूप छान दिसतोय. त्याने त्याची पप्पी घेतली आणि त्याने तिची पप्पी घेतली. मग असं बहीण भावाचं प्रेम चालू होतं. चला तर भेटू उद्या. बाय बाय.